रामकृष्ण हरी माऊली मडक्याची परीक्षा घेणारे संत गोरा कुंभार यांची कथा. संत गोरा कुंभार यांची जीवनकथा. गोरा कुंभार हे महान भगवत भक्त तिरडोकी या गावचे. हे गाव पंढरपूरपासून 25 ते 30 कोसावर आहे. आपला कामधंदा सांभाळून पांडुरंगाचे नामस्मरण करायचे हा त्यांचा नित्यक्रम. हे ज्ञानदेव नामदेव यांचे समकालीन. यांच्या पहिल्या बायकोचे नाव सती. सतीबाईला मूल नव्हते व संतान प्राप्तीसाठी त्यांनी दुसरं लग्न केले. तिचे नाव रामी. काही कारणांनी दोन्ही स्त्रिया असंतुष्टच. गोरोबाला या गोष्टीचे फार वाईट वाटे. आषाढ एकादशीला गोरा कुंभार दोन्ही बायकांसह पंढरपूरला आले आणि त्याने विठ्ठलाला आपली मनस्थिती सांगितली. रुक्मिणीने सर्व हकीकत ऐकून गोरोबाला दोन्ही स्त्रियांचा अंगीकार करून सुखाने संसार करण्याची आज्ञा केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तिरडोकी या गावी गोरोबांची समाधी आहे. त्यांचा मृत्यूशक उपलब्ध नाही, पण जन्मशक 1189 या दिवशी त्यांचा जन्म झाला. गोरोबावर नामदेव चरफडले. ज्ञानेश्वर, नामदेव इत्यादी संतांचा गोरा कुंभार समकालीन. त्याला एकदा वाटले की आपल्या संत मंडळींना आपल्या घरी बोलवावे. म्हणून त्याने प्रत्येक संताकडे जाऊन आग्रहपूर्वक आपल्या घरी पायधूळ झाडण्याची विनंती केली. गोरोबाच्या विनंतीस मान देऊन बहुतेक सर्व साधू संत त्यांच्या घरी जमले. गोरोबाला खूप आनंद झाला. साधू संत येता घरा. तोची दिवाळी दसरा. त्यांनी सर्वांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांना पंचक अन्नाचे जेवण दिले. भोजनानंतर सर्व मंडळी गप्पागोष्टी करत बसली. त्यात आत्मज्ञान, गुरुपरंपरा, साक्षात्कार इत्यादी विषयावर चर्चा सुरू झाली. या मंडळीत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सावतामाळी, नामदेव हे प्रमुख संत होते. गोरोबा सर्वांपेक्षा वयाने अधिक, म्हणून वडिलांचा मान त्यांच्याकडे जातो. सर्व त्यांना गोरोबा काका असे संबोधित. ज्ञानदेवाच्या मनात काय आले कोणास ठाऊक. ते गोरोबाला म्हणाले, गोरोबा काका, ही सर्व मंडळी म्हणजे तुमच्या दृष्टीने एक घटच. यात पक्के घट कोणते व कच्चे घट कोणते याची नीट परीक्षा करूनच तुमचा निर्णय द्या. मला तो मान्य. नामदेवाच्या या आज्ञेचा गांभीर्यार्थ तुकोबाने तात्काळ जाणला. गोरोबाने मडके कच्चे की पक्के बघण्याचे साधन ते थापटणे हातात घेतले आणि हे तर आमचे रोजचे काम म्हणून हसत हसत कामाला सुरुवात केली. प्रथम त्यांनी निवृत्तीनाथाचे डोके घेतले. त्यावर त्यांनी थापटण्याने आवाज केला. नुसत्या आवाजावरून त्यांना अंदाज येऊ लागला. नंतर ज्ञानदेवाच्या डोक्यावर थापटणे मारले. ही दोन्ही मडकी पक्की दिसतात, असा आपला निर्णय दिला. नंतर नामदेवाजवळ गेले. त्यांच्या डोक्यावर थापटणे मारणार तोच. नामदेव गरजले, काका, हा काय उद्योग चालवला आहे? लोकांना घरी बोलवून त्यांची डोकी फोडावी, हा कोणत्या गावचा आदर-सत्कार? मुक्ताबाई जरा फटकळ तोंडाची. ती म्हणाली, काका, तुमची परीक्षा बरोबर आहे. मडक्यांना जसे भाजतात तसे या घाटाला तर केले पाहिजे. यांनी अजून गुरु उपदेश घेतला नाही. अखंड जगाला देवाचा शेजार. त्याचा अहंकार का नाही गेला? अहंकार गेल्याशिवाय ज्ञान नाही.
मुक्ताबाईचे हे सडेतोड बोलणे ऐकून संत मंडळी चकित झाली. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली.